आहो, काय बघताय तुम्ही पेपरमध्ये? दाखवा मला जोक्स क्रॅक विनो. करा. जगाच्या दूर एका प्रेमनगरीत आपलं छोटंसं घर असावं आणि त्यामध्ये आपली कोंबड्यांची पोल्ट्री असावी. स्टँडवरच्या गर्दीत मला ती दिसली. माझ्याकडे पाहून थोडी हसली. हसल्यावर मी म्हटलं, पोरगी फसली. मी तिच्याजवळ जाताच कसली अहो कानाखाली माझ्या चप्पल बसली. पुन्हा दुसरी मुलगी हसली. मी मात्र घरची वाट धरली. प्रियकर, 2 मिनिट्स डोळे बंद करतेस? प्रियसी, हो, हे बघ केले. प्रियकर, खूप अंधार दिसतोय ना? प्रियसी, हो. प्रियकर, असे आहे माझे आयुष्य तुझ्याशिवाय. एका मुलाने प्रपोज करताना बोललेले सुंदर वाक्य. जेव्हा मी मोठा होईन आणि माझी मुलगी विचारेल की बाबा तुमचे पहिले पहिले प्रेम कोण होते, तेव्हा मला कपाटातून जुने फोटो काढून दाखवायचे नाही आहेत. मला फक्त माझा हात वर करून बोटाने दाखवायचे आहे की ती किचनमध्ये उभी आहे ना, तीच माझे पहिले पहिले आणि शेवटचे प्रेम. तुझ्यावर प्रेम केलं माझी भावी पत्नी समजून, पण जळवलंस मला तू पूजेतल्या अगरबत्ती समजून. मंदिरात तुला भेटलो नाही म्हणून ती रुसलेली. मी भेटायला आलो नाही कारण माझी बायको आत बसलेली. तिची तक्रार आहे की मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो. कसं सांगू तिला की प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो. खूप वेळा वेडा वेडा म्हणतेस ना, ज्या दिवशी या वेड्याच्या शेवटच्या भेटीला येशील ना, तेव्हा तुला समजेल या वेड्यांनी किती जणांना वेडं लावलंय. ए चिऊ, ऐक ना, तुला काय वाटतं तू सोडून गेलीस म्हणून मी मरून जाईल? अगं हाड, तू पोरगी आहे, ऑक्सिजन नाही. मुलींनो, कोणाला इतकी पण वाट बघायला लावू नका की वाट बघणारा दुसरी पटवेल. आता तरी देवा मला पावशील का? रिअल लव ज्याला म्हणतात ते दाखवशील का? काल रात्री एक पोरगी म्हणाली, तुझे स्टेटस वाचून प्रेमात पडले रे मी तुझ्या. मी म्हणालो, एक वेळ गटारात पड, पण माझ्या प्रेमात पडू नको. गर्व आहे मला गर्लफ्रेंड नसल्याचा, पण गर्व किती दिवस टिकेल ते सांगता येणार नाही. प्रेम करायचंय तर मन पाहून कर. थोबाड तर क्रीम फासून पण गोरं दिसतं. लोचा झाला राव, ती पास झाली, पण तिची मैत्रीण आपली सेटिंग लावता लावता नापास झाली. पाऊस पडला की दोन इच्छा खूप होतात. एक तर चहा प्यायची आणि दुसरी तिच्यासोबत फिरायची. पावसात जास्त भिजू नकोस, कारण सायन्सने प्रूव्ह केले की साखर पाण्यात विरघळते आणि तू तर साखरेपेक्षा स्वीट आहेस. कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला. प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला. प्रेम कसे करावे याचेही कुठेतरी क्लास असावा. प्रेम कसे करावे याचाही कुठेतरी क्लास असावा. आणि प्रेमात नापास होण्यासाठी 17 नंबरचा फॉर्म असावा. तुझ्यासाठी आणलेले गुलाबाचं लाल फूल माझ्या हातातच राहिलं, कारण दुसऱ्या कोणी दिलेलं गुलाबाचं लाल फूल तुझ्या हातात पाहिलं. तू मला दिसलीस की माझ्या मनात धडधडतं. थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं. तू प्रेम कुणावरही कर, पण चर्चा तर आपल्याच लफड्याची होणार. खरं प्रेम दूरदर्शनासारखं असतं, कधीही न बदलणारं. लोकांना कितीही शिवाया घातल्या तरी
आपलाच विश्वात रमणारं. खरं प्रेम करणारे सर्व नसतात. अर्ध्यावर सोडणारे भरपूर असतात. खोटं प्रेम करून जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात. अशांनाच लोक सभ्य म्हणून ओळखतात. तो रस्ता मला पाहून आज हसला. म्हणाला, प्रेमात बिचारा फसला. हो, ती हवा आजही तिथेच होती, नेहमी तुझे केस विस्कटणारी. वाट पाहता पाहता तुझी संध्याकाळही टळून गेली. तोपर्यंत सोबत होती सावली माझ्या, पण तीही मला एकटे सोडून पळून गेली. युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं, पण महागाईच्या या जगात युद्ध आणि प्रेम टिकवणं अक्षम्य असतं. जर तुझे स्मितहास्य मला मिळाले तर मला फुलांची गरज नाही. जर तुझा आवाज मला मिळाला तर मधुर संगीताची मला गरज नाही. जा तू माझ्याशी बोलतोस तर दुसरं काही ऐकण्याची मला गरज नाही. जर तू माझ्याबरोबर आहेस तर या जगाची सुद्धा मला गरज नाही. प्रेमाच्या गावात घसरला पाय, आजच्या मुलींचा भरवसा काय. एकाला हाय, दुसऱ्याला बाय, तिसऱ्या संगी पळून जाय. प्रेम फक्त एकट्यासाठी करायचे असते, आयुष्यभर निभायाचे असते. सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून वाटत सुटायचे नसते. कोण म्हणतं तू प्यारी सी गुडिया, तू तर माझ्यासाठी आपत की पुडिया. प्रेम करून करून भागलीस आणि आता आईबरोबर देवपूजेला लागलीस. मना सज्जना प्रेम दुरुनी करावे, जरी तिच्याजवळ असा नीट उभे राहावे. तिने नालायक संबोधता आपण थँक्स म्हणावे. मन वेडे झाले तर काय होतं, जास्त काही होत नाही, मेंटल हॉस्पिटलला जावं लागतं. स्वतःला समजतेस ऐश्वर्या राय, अगं तू तर गावातील गावरान गाय. वाटायचे आयुष्य जगावे फक्त तिच्यासाठी, जिवंत राहावे फक्त तिच्यासाठी, पैसा कमवावा फक्त तिच्यासाठी, सांगेल तसं वागावं फक्त तिच्यासाठी, तिच्या होला हो म्हणावं फक्त तिच्यासाठी, तिला हवं ते द्यावं फक्त तिच्यासाठी. ती फक्त म्हणेन, अगं मला जरा गायच्या पाण्याला पैसे देतेस का.